नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आजची जी भरती बघणार आहोत ते आहे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, जे की मिनिस्ट्री ऑफ रेल्वे म्हणजेच की रेल्वेच्या अंडर येते. तर याच्या ज्या टोटल जागा आहेत ते 642 निघाल्या आहेत. यामध्ये जर बघितलं आपण तर एक्झिक्युटिव्ह पोस्ट, सिव्हिल ब्रांच आणि इलेक्ट्रिकल ब्रांच, तसेच MTS म्हणजेच की मल्टीटास्किंग स्टाफ या पोस्टसाठी व्हॅकन्सी निघून आलेल्या आहेत. ज्यांचे कोणाची 10वी ITI झालेला आहे असेल त्यांसाठी ज्या MTSची पोस्ट आहे त्यासाठी ही भरती निघून आलेली आहे. तरी संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे, म्हणून व्हिडिओला स्किप करू नका आणि संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची जी अपडेट आहे ती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता आपण ऑफिशियल नोटिफिकेशनवरती आलेलो आहे. संपूर्ण माहिती आपण बघूया. सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल इम्पॉर्टंट डेट, म्हणजेच की इम्पॉर्टंट डेट तुम्हाला दिलेल्या गेलेला आहे. आता जे फॉर्म सुरू व्हायची तारीख आहे ती 18 जानेवारी आहे, जी चालू झालेली आहे फॉर्म भरणे. त्यानंतर जे लास्ट डेट बघितलं आपण 16 फेब्रुवारी आहे. आणि इथं बघा तुमचे जे पेपरचा जो टाइम टेबल आहे टेंटेटिव्ह तो यांनी दिलेला आहे की कोणत्या महिन्यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे. तर CBT 1 तुमचं एप्रिलमध्ये होणार, CBT 2 तुमची ऑगस्टमध्ये होणार आणि जे PET टेस्ट आहे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट ते ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यामध्ये होणार आहे. हे तुम्ही जे आहे डेट आणि जे महिने आहे ते नोटीस करून घ्या, खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी. त्यानंतरचा पॉईंट बघू आपण. बघा, सर्वात पहिली जी पोस्ट निघून आलेली आहे इथं ज्युनियर मॅनेजरसाठी आहे, ज्या की 3 जागेसाठी आहे. आणि याचं जर तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन बघायचं असेल तर याच्यामध्ये CA CMA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट हे लागते. तर जर नेक्स्ट बघू आपण दुसरी पोस्टसाठी. दुसरी पोस्ट जे राहणार आहे तुमची एक्झिक्युटिव्ह जी राहणार आहे. आता एक्झिक्युटिव्ह म्हटलं म्हणजे सिव्हिल ब्रांच आहे इथं. तर टोटल जे व्हॅकन्सी आहे 36 तुम्हाला दिसून येतील. आणि इथं जे खाली दिलेलं आहे तुम्हाला कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी आहेत. त्यानंतर जर एज्युकेशन क्वालिफिकेशनवरती आलो आपण, इथं त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे 3 इयर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे इथं जे पूर्ण डिसिप्लिन दिलेलं आहे कोणकोणत्या ब्रांच रिलेटेड, जे की तुम्ही फॉर्म फिल करू शकता. तर तुमचं सिव्हिल इंजिनिअरमध्ये जर डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही ही जी जागा आहे एक्झिक्युटिव्हची पोस्ट ती तुम्ही भरू शकता. आणि पेमेंट जर बघितलं तुम्ही 30,000 ते 1,20,000 पर्यंत आहे. त्यानंतर सेकंड पोस्ट नंतरची पोस्ट बघू आपण. त्यानंतर बघा तुम्हाला एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकलची पोस्ट दिसून येणार, जे की टोटल व्हॅकन्सी त्याच्या आहेत 64 जागा आहेत. ते जर कॅटेगरी वाईज बघितलं इथं दाखवलं गेलेलं आहे. त्यानंतर याचं पण सेम आहे की 3 इयर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल ब्रांच. इलेक्ट्रिकल झालं, इलेक्ट्रॉनिक्स झालं, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स हे जे पूर्ण दिलेलं आहे यापैकी जर तुमचा जर डिप्लोमा कंप्लीट झाला असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर खाली बघा आणखी इलेक्ट्रिकल रिलेटेड दिलेलं आहे एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, ज्याचे की टोटल जे व्हॅकन्सी आहे 75 आहेत. याचं पण जर बघितलं आपण ना 3 इयर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स हे जे संपूर्ण जे ट्रेड दिलेलं आहे तुम्हाला ब्रांच या डिसिप्लिनमध्ये जर तुमचं झालं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा, आता ही जी पोस्ट आहे ते आहे मल्टीटास्किंग स्टाफ, ज्याचे की टोटल जे व्हॅकन्सी आहे म्हणजे टोटल जे जागा आहे निघाल्या 464 निघाल्या आहेत. खूप जास्त याच्या MTच्या निघाल्या आहेत व्हॅकन्सी. जर कॅटेगरी वाईज बघितलं तर बघू शकता तुम्ही इथं URच्या 194, SCच्या 70 आहे, STच्या 32 आहे, OBCच्या 122 आहे आणि EWHच्या 46 आहे. आणि याचं जर एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं बघितलं तुम्ही तर मॅट्रिक्युलेशन म्हणजेच की 10वी आणि इथं काय दिलेलं आहे 1 इयर ड्युरेशन कोर्स कंप्लिटेड ॲट अप्रेंटिसशिप किंवा ITI अप्रूव्ह बाय NCVT SCVT. तुमचं जर 10वी प्लस ITI झालेला असेल तर तुमच्यासाठी हे भरती निघून आलेली आहे. तुम्ही हा जो चान्स आहे सोडू नका. जास्त करून कोणी हा फॉर्म भरत नाही आहे, म्हणून हा जो चान्स आहे तुम्ही सोडू नका. तर आणखी जर आपण बघितलं खाली काय दिलेलं आहे तर आता आणखी इथं काही दिलेलं आहे बघा की ज्यांचं कोणाचं BE BTech झालेलं असेल, जे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग जर झाली असेल तर ते पण या पोस्टसाठी जे अप्लाय करू शकता, जे की फक्त इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल ब्रांचसाठी राहणार आहे. इथं दिलेलं आहे त्यांनी क्लिअरली. मी तुम्हाला PDF देणारच आहे, तुम्ही बघू शकता आरामात. त्यानंतर आपण महत्त्वाचे पॉईंट यामध्ये नोटीस करणार आहोत की आता जर बघितलं इथं एज लिमिट दिलेली आहे बघा. आता एज लिमिट कोण्या पोस्टला किती लागते तर ज्युनियर मॅनेजरसाठी 18-30 वर्ष, एक्झिक्युटिव्हसाठी 18-30 आणि MTSसाठी जे 18-33 लागणार आहे. त्यानंतर एज रिलॅक्सेशन राहते, तुम्हाला माहितीच असेल
की SC STला 5 वर्षाचं एज रिलेक्शन असते, त्यानंतर OBC NCLला 3 वर्षाचं. तर आणखी जर महत्त्वाचा पॉईंट बघितला आपण, आता आपण आलेलो आहे सिलेक्शन प्रोसेस ऑफ व्हेरियस पोस्ट. म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कसं होणार, तर बघा इथे दिलेलं आहे पोस्ट नेम दिलेले आहे तुम्हाला, ज्युनियर मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह सिव्हिल, एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल, एक्झिक्युटिव्ह SNT, मल्टीटास्किंग स्टाफ. आणि याच्या स्टेजेस दिलेल्या आहेत तुम्हाला, स्टेज 1, स्टेज 2. म्हणजे बघा CBT 1, CBT 2 कॉमन आहे सर्व पोस्टसाठी. म्हणजे जे 5ही पोस्ट आहे त्यासाठी CBT 1, CBT 2 आहे. पण फिजिकल एफिशियन्सी टेस्ट जर बघितली तुम्ही, तर फक्त MTसाठी आहे. बाकी ज्या 4 पोस्ट आहेत त्यासाठी जे आहे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट राहणार नाही. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल टेस्ट, हे जे दोन्ही पण हे सर्व पोस्टला राहणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यावे. त्यानंतरचा पॉईंट बघू आपण. बघा जे CBT तुमची राहणार आहे त्याला जे आहे 1/4ची निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे, लक्षात घ्या. जेणेकरून तुम्ही जेव्हा एक्झामला जासाल ते तुमच्या लक्षात असायला पाहिजे. याला जे आहे निगेटिव्ह मार्किंग असते म्हणून. अजून नेक्स्ट पॉईंट बघू आपण. आता बघा इथं तुम्हाला एक्झाम पॅटर्न दिसून येणार की एक्झाम पॅटर्न कसं राहणार आहे. तर कोणकोणचे किती क्वेश्चन राहणार आहे, तर बघा टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती राहणार आहे तुमचे, 100 राहणार आहेत. आणि इथं जर बघितलं आपण टॉपिक कोणकोणचे आहे, तर मॅथमॅटिक्स आहे, जनरल अवेअरनेस आहे, जनरल सायन्स आहे, लॉजिकल रिझनिंग आहे आणि नॉलेज अबाउट रेल्वे, याच्यासाठी 10 मार्क. म्हणजे टोटल तुम्ही बघू शकता इथं दिलेले आहेत. त्यानंतर जर सेकंड CBT जर बघितली आपण, सेकंड CBTसाठी जे आहे 120 क्वेश्चन राहतील तुम्हाला आणि 120 मिनिट टाईम राहणार. म्हणजे 2 अवर म्हणजे 2 घंटे राहतील आणि 120 क्वेश्चन राहतील, हे लक्षात घ्या. आणि जे याचे जे पॅटर्न आहे सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल, याचा जो एक्झाम पॅटर्न राहणार आहे CBT 2साठी, तो ॲप्टिट्यूड टेस्ट राहणार आहे आणि जे जनरल आहे ते राहणार आहे. त्यानंतर बघा, आता बघा फिजिकल एफिशियन्सी टेस्ट काय राहणार आहे मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी, तर आपण बघू. बघा यामध्ये दिलेलं आहे मेल कॅन्डिडेटसाठी शुड बी एबल टू लिफ्ट अँड कॅरी 35 kg ऑफ वेट फॉर अ डिस्टन्स ऑफ 100 मीटर इन 2 मिनिट, 1 चान्स विदाउट पुटिंग द वेट डाऊन. म्हणजेच की 2 मिनिटामध्ये तुम्हाला 100 मीटर धावायचं आहे किंवा चालायचं आहे, ते तुमच्या मनानं. पण 35 किलोचं जे वजन आहे ते तुम्हाला घेऊन चालायचं किंवा पडायचं आहे, पण 2 मिनिटामध्ये तुम्हाला पोहोचायचं आहे तिथपर्यंत आणि चान्स जो आहे तो एकच राहणार आहे. त्यानंतरचा जर पॉईंट बघितला खाली, की शूड बी एबल टू रन फॉर अ डिस्टन्स ऑफ 1000 मीटर इन 4 मिनिट 15 सेकंद इन 1 चान्स. म्हणजेच की 1 किलोमीटर तुम्हाला 4 मिनिट 15 सेकंदमध्ये पळायचं आहे आणि तुम्हाला चान्स एकच राहणार आहे. त्याच्यानंतर जर आपण फिमेलचं बघितलं इथं, तर फिमेलचं बघा, फिमेलचं पण सेमच आहे. फक्त काय आहे इथं 35 kg आहे मुलांसाठी, तर मुलींसाठी जे 20 किलोग्राम राहणार आहे. आणि तो जो आहे टाईम तुम्हाला वाढून दिसेल की 5 मिनिट 40 सेकंद आहे, तर मुलांसाठी 4 मिनिट 15 सेकंद आहे. बस जास्त काही डिफरन्स नाही दिसून येणार तुम्हाला त्यामध्ये. आता नेक्स्ट जर बघितलं आपण, आता बघा कोणत्या पोस्टसाठी किती फी पे करावी लागेल हे यामध्ये दिलेलं आहे एक्झामिनेशन फीबद्दल. तर ज्युनियर मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह, UR, OBC, NCL, EWS या कॅन्डिडेटने 1000 रुपये पेड करावे लागतील तुम्हाला ज्युनियर मॅनेजर एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी. त्यानंतर जर मल्टीटास्किंग स्टाफसाठी जर बघितलं, तर UR, OBC, NCL, EWS या कॅटेगरीला 500 रुपये फी आहे, हे लक्षात असू द्या. आणि जे SC ST कॅन्डिडेट आहेत, PWBD असतील, एक्स सर्व्हिसमॅन असतील, ट्रान्सजेंडर असतील, तर या कॅटेगरीसाठी जे आहे फ्री राहणार आहे हा फॉर्म. यामध्ये कोणतेच जे शुल्क आहे तुम्हाला द्यावे लागणार नाही आहेत, हे लक्षात घ्या. फक्त OBC, UR, EWS या कॅन्डिडेटसाठी जे आहे ही फी राहणार आहे. बाकी कॅटेगरींना जे आहे शुल्क माफ आहे, हे लक्षात घ्या. म्हणून त्यांनी हा फॉर्म आवर्जून भरा. जर आणखी जर काही पॉईंट असेल तर आपण बघू खाली. तर बघा हा जो पॉईंट आहे तुम्हाला दिलेला आहे की CBT 2साठी दिलेला आहे की CBT 2मध्ये काय काय राहणार आहे तुमचा एक्झाम पॅटर्न सिलेबस. तर बघा ज्युनियर मॅनेजर आणि जे टोटल तुम्हाला दिलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता की एक्झिक्युटिव्ह सिव्हिलसाठी जे आहे, जे पार्ट 1मध्ये तुमचं 24 क्वेश्चन राहणार आहे, जनरल नॉलेज, जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग. त्यानंतर जो आहे पार्ट 2मध्ये जे आहे ते इंजिनिअरिंग रिलेटेड राहणार आहे तुमचं, जे की तुम्हाला टॉपिक दिसून येणार आहे इथं. याबद्दल जे आहे तुमचे एक्झामचे क्वेश्चन राहणार आहेत. इलेक्ट्रिकल ब्रांचचे बघू शकता. जर MTचं जर बघितलं आपण की सेम राहणार आहे, पण जे लेवल आहे ते थोडी
हार्ड राहणार आहे. तर तुम्ही बघू शकता जी CBT 1मध्ये होती त्यापेक्षा त्याची थोडी लेवल जी आहे ती हार्ड राहणार आहे. तर अशा प्रकारची जी ही अपडेट होती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. जर काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर अप्लाय करायची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊन जा, जेणेकरून तुम्हाला मी लेटेस्ट जे भरतीची अपडेट आहे ते देत राहणार. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.